काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. मला ना एक शेर आठवला. तो असा आहे, मैं तुझे चांद कहूँ ये तो मुमकिन है, मैं तुझे चांद कहूँ ये तो मुमकिन है, पण लोग तुझे सारी रात देखे ये मुझे गवारा नहीं. आपल्या प्रिय व्यक्तीविषयी भावना व्यक्त करणारा हा सुंदर शेर आहे. खरं तर सौंदर्याची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये बाहेरचं सौंदर्य आणि आतलं सौंदर्य हे वेगवेगळं असतं. पण याचा सुंदर मिलाप जर केला ना तर आयुष्य सुंदर झालं म्हणून समजा. रील आणि रियल याचा सुंदर योग्य तो मेळ घालत आज आहार विहार योग साधना आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या रजतपटावरील भूमिका साकारणाऱ्या दोघेजणं यांच्या प्रेमाची ही सुंदर गोष्ट. या प्रेमाच्या गोष्टीच्या लग्नाला आता 17 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मैत्रीला जवळजवळ 21 वर्ष पूर्ण होत आहेत. मग या प्रेमाच्या गोष्टीतील आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती सोनाली खरे आणि तिचे हे म्हणजे आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते योग प्रशिक्षक योग अभ्यासक विजय आनंद. त्यांचं आपण स्वागत करूया. सोनाली खरे यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पंजाब का कूडा महाराष्ट्राची लेक. थँक्यू. विजय सर, सोनाली आमचीच आहे पण तुम्ही पण आमचे आहात. पण आज पहिल्यांदा तुम्ही आमच्या पडद्यावर आलेला आहात. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत. खूप 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 थँक्यू. पंजाबने आमच्या महाराष्ट्राची लेक कशी पळवली आणि प्रेमात कसं पाडलं या प्रेमाची गोष्ट ऐकायची आमची इच्छा आहे. आपण बसूया. ये सोनाली बस. थँक्यू. विजय सर नमस्ते, वेलकम. सर तुम्ही येणार ना तेव्हा मला सगळं असं विचारत होते बिजॉय का बिजय आणि त्याचा अर्थ काय. म्हटलं बिजॉय असेल तर दुगना जॉय आणि बिजय असेल तर दोनदा जय असं आम्ही करा. पण तुम्ही विजय आहात. बरं झालं, चांगलं झालं, कारण मला माहिती नव्हता हा अर्थ. आज मला नवीन अर्थ कळायचा नावाचा. जॉय म्हणजे दुगना. क्या बात. दुगना. आणि आमच्या मुलीला इतकं छान ठेवलंय त्यामुळे आनंदच आहे आम्हाला. तुमचं खूप खूप स्वागत सर. सोनाली तो पासिंग शॉट करून दाखवशील का. पासिंग शॉट आपल्या दूरदर्शनमध्ये सुरू केलास तू काम. पासिंग शॉट पासून हो, मी मला कळतच नव्हतं आधी. ऑफकोर्स म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात खरंच दूरदर्शनमध्ये आणि तेही पासिंग शॉट मुळे झाली. सोनाली वाटत नाही तू पासिंग शॉट करून असं करून तुझ्या मुलाखत घेण्यापर्यंत तुझं मोठं करिअर झालेलं आहे. ग्रेट आहेस तू. तुला आठवते तो दिवस आणि मी करणार नाही वगैरे तुझं खूप काय काय नाटकं चाललेली ना आईकडे. येस म्हणजे मला करायचंच नव्हतं हे काही. माझ्या आईला फार सगळ्यात इंटरेस्ट होता आणि ऑफकोर्स मी तिला बघत होते. माझे मामा गोविंदराव पटवर्धन. सो घरात नाटक गाणं हे सगळ्या होत्याच गोष्टी, पण कॉन्फिडन्स नव्हता. आणि तेव्हा शरण बिराजदार दूरदर्शनमध्ये होते आणि त्यांनी खूप मला आणि त्यांना ती एक गोष्ट होती, त्या गोष्टीमध्ये तिला पास व्हायचं आहे, त्याच्या स्वप्नातली ती परी आहे असं दाखवायचं आहे आणि ती पास होती असं दाखवायचं. म्हटलं नाही मी नाही करणार. म्हणजे अगं तुला डायलॉग्स नाही आहेत, काहीच नाही करायचं तुला. फक्त इथून तिकडे वरळी सीफेस जे आहे आपलं तिथे शूट होतं, तिथे फक्त तुला ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत फक्त चालायचं आहे. म्हटलं बरं ठीक आहे असं म्हणून तो मी पासिंग शॉट दिला आणि मग ती जी चटक लागली, मग ते मी एन्जॉय केलं. सेटवर असणं, कसं काम चालू आहे ते प्रत्यक्षात सगळं बघितलं आणि मग त्यानंतर परत दूरदर्शनवरतीच बंदिनी नावाची सिरियल केली. बंदिनी मग दामिनी केली. सो अशी सुरुवात इकडनंच झाली आणि त्यामुळे आज मी आले इतक्या वर्षांनी तर मला इतकं छान वाटलं. एकदम जुन्या आठवणी झाल्यात. विजय सर बघा, पासिंग शॉट, त्याच्यानंतर 2 डायलॉग, त्याच्यानंतर बंदिनी, त्याच्यानंतर असं करत ज्या वरळी सिफेसवर काम केलं
तिथून तिथे घर व्हावं इतकं मोठी करिअर आहे तुझी. तुला खरंच तुझं मनपूर्वक कौतुक, अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. विजय सर, तुम्ही पण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये राज करत होतात एकदम. तर तुमच्या दोघांची ही भेट कधी झाली, म्हणजे अगदी लग्नापर्यंत यावं आपण? तर ॲक्च्युली आय थिंक नशिबात लिहिलेलं होतं. कारण की माझी जी शेवटची फिल्म होती प्यार तो होना ही था, त्यांची शूटिंग संपली, तो फिल्म रिलीज झाली, हिट झाली, सुपरहिट झाली, सिल्वर जुबली झाली. आणि त्याच्यानंतर मला असं काहीतरी वाटलं की आता फिल्म इंडस्ट्री सोडायची आहे, मला ॲक्टिंग नाही करायचं आहे. तर म्हणजे खूप म्हणजे 20-25 फिल्मांना मी नाही म्हटलं, खूप सिरियलला नाही म्हटलं, मला नाही ॲक्टिंग नाही करायची होती. मी आर्ट आणि योगामध्ये म्हणजे पूर्ण एकदम गेलं होतं. आणि एक 5-6 वर्षानंतर माझा एक मित्रांचा फोन आला की ही एक प्रोजेक्ट आहे, तुला करायलाच पाहिजे. मी सांगतो मी 20 फिल्मं नाही केली, मी एवढ्या प्रोजेक्टला नाही म्हटलं, मी ही कशाला करणार, मला नाही करायचं, मी सोडलं आहे. म्हणजे खूप त्यांनी प्रेशर केलं मला, खूप मला एक म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल केलं, रडलं, मग काय सगळं केलं. आणि त्यांच्यानंतर मी हा म्हटलं, मला वाटलं की 5 दिवस शूटिंग आहे, करूया, काय फरक पडतो. आणि तिकडे गेलो आणि अडकलो. एक सुंदर परी दिसली लग्नाची वेडी. सर मला अडकवलंय आणि स्वतः अडकलो म्हणतोय. सर सांगा, प्रेमाची गोष्ट सांगा. हा, मग ही दिसली तुम्हाला तिकडे? हो दिसली. म्हणजे ते एक नेहमी असतात ना की कोणी कोणाला बघितलं आणि एक लव्ह ॲट फर्स्ट साईट असतात, फुल केले हे गुलशन असतात, तारे चमक, म्हणजे असं काही नाही झालं. आमची मित्रता झाली. आम्ही कॉफी पियाला गेलो, नंतर जेवायला गेलो, नंतर फिरायला गेलो, असं करून करून धीमे धीमे मित्रता झाली. आणि मला असं वाटतं. पण सर मला त्याच्या आधीच सांगा की हिला हिच्याबरोबरच का तुम्ही धीरे मैत्री आणि धीरे खायला वगैरे नेलं, म्हणजे तिला बघितल्यावर तुम्हाला आवडली असणार ती क्षणात? स्मिता खूप छान, मला खूप छान वाटतं तू आज सगळं असं उकरून काढतेस. नाही, पहिला आवडली, नंतर कॉफी घेऊन जायला आवडली, नंतर जेवण घेऊन जायला आवडली. म्हणजे ग्रो समटाइम्स द ह्युमन बिंग ग्रोज ऑन यू. तर सोनाली अशी आहे, ती तुम्ही त्याला कितक्या जास्त बोलणार त्यांच्याशी, किती जास्त भेटणार त्याला, तुम्हाला तो जास्त एवढी आवडेल. तर आमच्याबरोबर असंच झालं. आणि शेवटीने असं वाटलं की मित्रता एवढी चांगली झाली की असं वाटलं की आता लग्न करायला पाहिजे. सोनाली, तुझं कसं काय, म्हणजे कशाला त्या पंजाबी माणसाबरोबर तू कॉफीला गेलीस, असा माझा पहिला प्रश्न आहे. मलाच कळत नाहीये मी अशी कशी काय गेले, पण आय थिंक तारा जुळायच्या होत्या आय थिंक. पण काय झालं, आमच्या सेटवरती आम्ही पहिल्यांदा गेलो, तो शो जो होता ते ॲक्च्युली 4 दिवसांचं शूट असणार होतं. आणि मी तो शो करणारही नव्हते, कारण मी बेसिकली मराठीमध्येच आनंदी होते, बिझी होते आणि मला काही इंटरेस्ट नव्हता हिंदीमध्ये. पण अचानक कुठून काय माहिती त्यांचा फोन आला, माझं शूट कॅन्सल झालेलं एक, आणि त्यांचा रात्री फोन आला की आमची जी लीड ॲक्ट्रेस आहे या शोमधली, तिची तब्येत अचानक बिघडली आणि त्यामुळे उद्यापासून शूट आहे. तर मी म्हटलं, मी डोंबिवलीला निघून गेलेले, कारण गॅप होती एक 4-5 दिवसांची, तो मी आईकडे गेलेले होते. सो म्हटलं ओके, मला सुट्टीच होती. अशी मी तिथे पोचले आणि खूप पाऊस होता, जुलै महिना, आणि सकाळी पोचले, माझ्या मेकअप रूममध्ये जाऊन बसले. आणि मग नंतर पावसामुळे सगळ्या जणांना एका रूममध्ये ठेवलं होतं, कारण दुसऱ्या रूमचा काहीतरी इश्यू झालेला. आणि आम्ही तयार होत होतो, त्याच्यात कीर्ती, आपली शरद केळकरची बायको कीर्ती केळकर पण होती तेव्हा. आणि आम्ही गप्पा करत बसलेलो होतो आणि सडनली एक व्यक्ती अशी मेकअप रूममध्ये आली, अशी उंच, रुबाबदार, आणि आली आणि आम्ही बघतोय आणि हाय वगैरे अशी करून ती बसली. माझं असं झालं, काय कोण ॲटिट्यूड, म्हणजे आमचं दोघींचं असं झालं की किती खडूस आहे यार हा किती काय. पण नंतर जेव्हा तयार होऊन सेटवरती वगैरे गेलो आणि वगैरे बिकॉज त्याचं पण असं चाललं होतं, तो पण गेस करत होता कोण कसं आहे, काय कसं आहे. पण नंतर ही वॉज व्हेरी फ्रेंडली, म्हणजे आम्ही इतकी धमाल करत होतो सेटवरती. मग आमचा तो ग्रुप झाला आणि मग आम्ही भेटायला लागलो बाहेर. आणि मग ते हळूहळू एक आपण व्यक्ती कळायला लागते, माणूस समजायला लागतो. आणि मग तशी ती आमची मैत्री, आणि मैत्रीमधनं मग पुढे सगळं काही झालं. पण सोनाली, आपली मैत्री असणं आणि लग्नाचा डिसिजन घेणं, त्यातूनही महाराष्ट्र पंजाब संस्कृतीचा फरक असतो, राहणीमान वेगळं असतं, सगळंच रूढी परंपरा. तू तर अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी, माहिती आहे ना. तर कसा निर्णय घेईपर्यंत काय, आणि घरच्यांना सांगतानापर्यंतचा काय प्रवास झाला तो? पंजाबी, महाराष्ट्रीयन आणि काय म्हणतात, आमच्यामध्ये 8 वर्षाचं अंतर, असंही नाही आहे की 1-2 वर्षाचं अंतर. पण तो कधी काही इश्यू झाला नाही. मला असं वाटतं की कुठेतरी
ज्या गोष्टी आपल्याला एक संसार करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर जास्तीत जास्त काळ राहण्यासाठी ते जे विचार जुळायला लागतात, आवडीनिवडी जुळायला लागतात किंवा एकमेकांबरोबर ॲडजस्ट करण्याची तयारी जी असायला लागते ती मला जाणवायला लागली की येस, म्हणजे मला ह्यातल्या ह्या गोष्टी आवडतात ह्याच्यामधल्या, त्याला माझ्यातल्या ह्या गोष्टी आवडतात आणि ज्या आवडत नाही आहेत त्यांना कसं हँडल करायचं हे त्यालाही चांगलं माहिती आहे आणि मलाही चांगलं कळतं आहे आणि ते आम्ही छान प्रकारे आम्ही करू शकतोय. ती जी ॲडजस्टमेंट आहे, ती जी तडजोड आहे, तडजोड म्हणजे वाईट तडजोड म्हणत नाही, पण एक नातं फुलवण्यासाठी, नातं पुढे नेण्यासाठी ते जे गरजेचं असतं. मग तिथे तुम्ही पंजाबी आहात, बंगाली आहात, महाराष्ट्रीयन, काही फरक पडत नाही. ती दोन व्यक्ती वेगळ्या असतात आणि त्यांचा एकमेकांबरोबर आयुष्य घालवण्याचा तो निर्णय असतो. सो ते मला समजलेलं होतं की हां, इथे मला असं वाटतं की इथे खूप चान्सेस आहेत की मी एका छान एका आयुष्यभरासाठी एका साथीदाराची मला एक गॅरंटी मिळते आहे. आणि ऑफकोर्स मी आणि माझी आई कायम एकत्रच होतो. माझे वडील लहानपणीच गेलेले होते, त्यामुळे सिंगल मदर अशी आई होती, त्यामुळे तिच्यापासून मी कधीच काही लपवलं नव्हतं. सो तिलाही ती कल्पना होती, मी दिलेली होती आणि तिचं असं झालं होतं की बघ बाबा, जे काय ठरवायचं ते व्यवस्थित ठरव आणि जो निर्णय घ्यायचा तो लवकरात घे, उगाच खेचत बसू नकोस. कारण तिलाही तिच्या मुलीच्या भविष्याची काळजी होती. सो तसा सगळा विचार करून मग फायनली जवळजवळ 2.5-3 वर्षानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. बरोबर. आणि पंजाब आणि महाराष्ट्राचे जी मिलन असतात ना, त्यांच्यामध्ये एक रिलेशनशिप खूप इंटरेस्टिंग असतात. कारण की आज 21 वर्षानंतर पण आज आई आली, त्यांची आई घरी आली, काय नवीन करते जी महाराष्ट्रीयन डिश असली तो एक शिकायला मिळतो, कळायला मिळतो. मी मराठी बोलायचं कसं तो शिकलो यांच्याकडून, ही पंजाबी नाही शिकली तो वेगळी गोष्ट आहे. बरोबर नाही सोनाली. एक कल्चरल जी एक इंटरेस्टिंग एक्सचेंज असतात. आता आम्ही लास्ट वीक अमृतसरला गेलेलो एक लग्नाला, तिकडे कुलचा कसं खायचं, त्यांच्याबरोबर राजमा, तो एक इंटरेस्टिंग शिकायला एवढं मिळतात. एक्सचेंज ऑफ कल्चर्स मला खूप इंटरेस्टिंग वाटतं तो एक रिलेशनशिपमध्ये. तुमचं तिच्या आई बरोबर जास्त पडतं ना, ती जास्त मैत्रीण आहे ना त्यांची आई मस्त आहे. म्हणजे गट वेगळा झालेला आहे सोनाली. म्हणजे आतमध्ये मी काय बघितलं, माझा आयुष्यात जी एक्सपिरियन्स आहे की बायको किती चांगली आहे तो ठीक आहे, पण त्यांची आई किती चांगली तो पण बघायला पाहिजे. कारण की तो किटकिटी असेल तर खूप, म्हणजे त्यांची आई एवढी चांगली आहे. मी माझी आईशी एवढं प्रेम नाही केलं असलं त्यांची आईशी प्रेम करतो मी. नाही, पटवर्धन घराण्यांची परंपरा केवढी मोठी आहे. गाणं, नाट्य सगळं आणि इतक्या सुंदर परंपरांनी भरलेलं त्यांचं, तिच्या आईचं घराणं आहे. त्यामुळे त्यामधून आमचं हे रत्न आलेलं आहे. त्यामुळे तुला गाणं, नृत्य सगळंच येतं ना? हो, म्हणजे आईकडनं कायमच शास्त्रीय संगीताचं मी शिकत होते आणि मग कथ्थक पण शिकायला घेतलं. त्यामुळे गाणं, नृत्य आणि मग ऑफकोर्स ओघाओघाने त्याच्यातनं ॲक्टिंग पण आलीच. नाही, येतं नाही, उत्कृष्ट येतं. म्हणजे गाणं जी गाते ते पण एकदम खूप हाय लेवलचं, क्लासिकल सिंगिंग, डान्सिंगमध्ये पण काय लेवलमध्ये, भरतनाट्यम काय जी पण डान्सिंग जी शिकलं एकदम सॉलिड आहे. म्हणजे मी आधी खूप करत होते, पण ऑफकोर्स नंतर इतके प्रोजेक्ट्समध्ये बिझी झाले की मग मी कथ्थक आणि माझं गाणं बाजूला राहिलं. आणि मग मध्ये एक शो केला होता आम्ही, आपण यांना ऐकलत का, ज्याचे आम्ही खूप दौरे करायचो आणि सगळे ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस आम्ही गायचो लाईव्ह. तर ते तेवढ्या याने थोडीशी सुरुवात झाली होती. पण येस, आता कुठेतरी ते परत सुरू करावं अशी इच्छा आहे आणि आईची खूप इच्छा आहे की बाबा एवढं सगळं केलं. सोनाली, तू जे ठरवशील ते होतंच. कारण साधना नावाचा जो काही प्रकार आहे की एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानंतर त्याला जी साधना लागते ते तुला जमतंच. म्हणजे योग साधना आता जे तुझ्या अंगामध्ये झिरपलंय त्याचंही कारण तेच आहे. विजय सर, तुम्ही सुद्धा इतक्या मालिकांमध्ये इतके चित्रपट गाजवत असताना अचानक मी आता काम करणार नाही असा निर्णय तुम्ही घेतलात. मग तुम्ही ह्या योग साधनेकडे येण्याचं कारण काय असं झालं की नाही आता याच्यामध्ये आपण यावं असं वाटलं तुम्हाला? मी पेंटिंगचं बिझनेस आहे माझा, आत्ता पण आहे. आर्ट कन्सल्टंट म्हणतात, म्हणजे जी पेंटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट असू द्या. तुम्ही M.F. हुसेनचं नाव ऐकलं असेल, तो कॅटेगरीचे पेंटर जे असतात, तो बिझनेसमध्ये 2008ला खूप मोठा धक्का लागला. कारण की 2008मध्ये रिसेशन आलेलं होतं. ते बेस्ट US इकॉनॉमी कोलॅप्स झाली, इकडे स्टॉक मार्केट क्रॅश झालं. तर म्हणजे मी सुरुवातीने खूप गरिबी बघितली. म्हणजे मी ट्रेनमध्ये साबण विकत होतो लहानपणे. म्हणजे तो टाइम बघितलाय आणि त्यांच्यानंतर एवढे पैसे कमावले. आणि 2008मध्ये असं करून सगळे पैसे गेले. तर असं मला दुःख नाही झालं, कारण की मी तसं पैसे कमवले तर जास्त खुश पण नाही झालं होतं. तर गेले तरी मी आय एम मोर ऑफ एन ऑब्झर्वर. म्हणजे आयुष्यात काय होतं सगळं बघायचं.
पण मला एक गोष्टी जी एक प्रश्न माझ्या डोक्यात आलं की पैसे असं जाऊ शकते तर आपल्याकडे असं काय आहे जी कोणी घेऊ जाऊ शकणार नाही जी आपलाच असेल. आणि तो त्यांचं उत्तर जी मला मिळाला तो एक पीस ऑफ माइंड, ब्लेस, एनलाइटनमेंट, इनर जॉय, जी पण तो जी सगळे वर्ड्स आहेत तो मला माझ्या समोर आले आणि तो शोधायला मी निघालो. आणि म्हणजे वेगवेगळ्या ऋषिकेशमध्ये, बालीमध्ये, थायलंडमध्ये मेडिटेशन कॅम्पला, फेस्टिवलला, योगा सगळं जायचो मी. आणि एक अशी इव्हेंटमध्ये मला कुंडलिनी योगा सापडला आणि तो मी 1.5 तास जी माझी पहिली क्लास होती तो मला असं वाटलं की आयुष्यात पूर्ण आयुष्यात जी मी शोधत होतं तो मला मिळाला आहे. तर मी तो व्यवस्थित शिकलो, त्यांचे टीचर बनलो आणि आता मी पुन्हा म्हणजे रशिया, चायना, युरोप सगळीकडे मी जातो, मला इन्व्हिटेशन असतात, मी शिकवतो. कारण की तो मला एवढं फायदा झाला, माझी लाईफ एवढी चेंज झाली की असं मला वाटतं की मला लोकांबरोबर शेअर करायला पाहिजे. बापरे, हे किती वेगळं आहे ना. म्हणजे एका क्षणामध्ये घेऊन त्याचा पुन्हा मार्ग स्वीकारायचा, तो अंगीकारायचा आणि आता नवीन मुलं म्हणजे त्यांना सगळ्या नव्या पिढीला शिकवायचं. योग पुरुष नमस्कार. नाही पण तो कम्प्लिटली म्हणजे तो नुसतं शिकवतो म्हणून पण ते आचरणातही आहे. म्हणजे आजही तो सकाळी 4:30ला उठतो पहाटे, त्याची पूर्ण तो योगा करतो, मेडिटेशन करतो, सगळं करतो. सो दॅट ही फॉलोज आणि म्हणूनच मग तुम्हाला ते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही परिपक्व होत जाता आणि ते शिकवण्यासाठी तुम्ही जास्त काय म्हणतात ना त्याला एक केपेबल होऊन जाता आणि ॲट द सेम टाईम तुम्हालाही ते तितकंच फायदा करून जातो. सो फॉर मी आय थिंक आय एम सो ब्लेस्ड आणि मी इतकी तेच आभार मानते की मला पण असा साथीदार मिळाला की त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मलाही खूप काही बदल करता आले, चांगले बदल झाले माझ्या आयुष्यात आणि त्याचा माझ्यावरही खूप पॉझिटिव्ह परिणाम झाला. मग तुम्ही भांडतच नाही अजिबात? अरे खूप असं काही नाही भांडायला. काय ही आहे ना, मी नाही एवढी भांडत. हा तलवार घेऊन फिरते घरात. तलवार मी वाटतं तलवार घेऊन फिरणार आहे असं नाही. काय विषय काय भांडण्याचा मला सांगा सर, तुमची बाजू आज ऐकून घेऊ आपण. सिंपल साधे विषय असतात जे प्रत्येक नवरा बायकोमध्ये असतात. व्यवस्थित गोष्टी जागेवर ठेवायच्या नाहीत. ही टिपिकल आय थिंक बहुतांश पती 99% हो की नाही की त्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवायच्या नाहीत किंवा एक गोष्ट 4 वेळा सांगायला लागते. अशा ह्या लिटरली काय म्हणतात ना फालतू गोष्टी आहेत पण इतक्या महत्त्वाच्या आहेत आपल्या बायकांसाठी. किंवा एखादा डब्बा किंवा एखादी बाटली बाहेर घेऊन गेली तर ते तिथेच कुठेतरी विसरायचे आणि घेऊन जायचं आणि मग ते किती चिडचिड होते आपल्याला, किती शोधत फिरायला लागतं माहिती आहे. एक तो बॉटल ती असं असेल ना सरांचं. काय सर तो तलवार वगैरे घेऊन सांगा बरं काय एकदम एवढ्याशा गोष्टींनी तलवार नाही घेणार सोनाली. तुम्ही दिवसभर काम करून घरी आलो संध्याकाळी, कसं दिवस गेलं, चांगलं गेलं, तर पेंटिंग सेल झाली का, झाली, किती कमवलं त्यांच्यामध्ये, ठीक आहे असं काय तुम्ही अमाऊंट द्या, एक सपोज 5 लाख कमवलं असं सांगितलं, अरे वा वा चांगलं चांगलं छान. आणि असं 5 लाख कमवले म्हणजे एक डीलमध्ये तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, ऐकायला पण आवडते. 15 मिनिटानंतर रूममध्ये डब्बा कुठे, अरे काय डब्बा, तू जेवायला डब्बा दिला होता कुठे, अरे ठीक आहे मग 5 लाखातून काढून देतो डब्बा. पण तो सगळे प्रत्येक बायकोच्या ती ही गोष्टी असतात तो त्यांची पण आहे. पण माझी पण चूक नाही आहे, मी पैसे कमवायला जो की डब्बा शोधत राहू दिवसभर की व्यवस्थित ठेवला की नाही. गॉड. सो त्या छोट्या छोट्या सिम्पल गोष्टी असतात त्याच्यावरनं वाद होतात पण ते तेवढ्यापुरते असतात आणि त्याच्यामधनच मार्ग काढत आय थिंक नुसतं गोड 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 झालं की गोडाचा पण एक नॉस्या येतो ना, रिलेशनशिपच्या डायबिटीज असतं. तर तसं काहीतरी थोडंसं तिखट पाहिजे, आंबट पाहिजे, कडू पाहिजे, सगळंच पाहिजे. मला सर आता म्हणाले की 5 लाख मी कमवले असं म्हटलं त्यांनी. शून्याचा हा प्रवास खूप छान असतो बघ, फक्त आकडा इकडे टाकायला लागतो. असं तुला पहिले 4,000 रुपये ज्या फोटोशूटसाठी मिळाले तेव्हाचा तू आनंद कसा व्यक्त करशील का आज? पटकन चेक मिळाला असा 4,000चा. हो आणि तो अगदी तिथल्या तिथे मिळाला. नंतर मग जे कामाला सुरुवात केली तिथे कुठे लगेच पैसे तेव्हाच्या तेव्हा नव्हते मिळत, एक दूरदर्शन सोडलं तर. पण म्हणजे मी फोटोशूटसाठी गेले होते आणि इथेच चर्चगेटला ते शूट होतं, गार्डन फूड्स का कुठच्या तरी ब्रँडचं होतं ते. आणि नुसते फोटो काढायचे होते. म्हटलं वा छान आहे. आणि मी फोटो वगैरे काढले, त्यांनी ते असं पदार्थ असा पकडायचा तसा पकडायचा आणि ते फोटो काढून झाले. आणि संपल्यानंतर
हातात चेक आणि मी बघितलं 4,000 रुपये त्यावरती दिलेले आणि 2001 साली 4,000 फक्त 2 ते 3 तासाचं शूट करायचे जेव्हा मिळाले तेव्हा मला असं झालं हे काय आहे हे कसं शक्य आहे. आणि माझं झालं की वाव, म्हणजे इथे आपण एन्जॉयही करतोय. असं नाही आहे की नुसते पैसे चांगले मिळतात म्हणून आता काही काम आहे तर मग ते करा, पण त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतोय, मजा येते, छान छान माणसं भेटत आहेत, त्यांच्याबरोबर छान संवाद होत आहेत, रिलेशन्स होत आहेत चांगले आणि त्यातून तुम्हाला पैसेही मिळत आहेत. तर मग ती तुमच्यासारखं नशीबवान कोणीच नाही. त्यामुळे तो ऑफकोर्स चेक मी घेतला आणि मी लग्न होईपर्यंत मी कायमच माझे जे पैसे आलेले होते ते काय मला काही कळायचंच नाही बँकमध्ये वगैरे, मी काही बघायचंच नाही, सगळं माझ्या आईकडे. मग तो चेक आला की मी तो आईच्या हातात द्यायचे, मग आई बघायची त्याचं काय करायचं काय नाही. त्यामुळे ते मी आईला दिले आणि मला आठवतं आहे की पहिल्या एका माझ्या कार्यक्रमानंतर जेव्हा मोठा चेक आला तेव्हा मी आईला येवल्यावरनं पैठणी आणली होती. सो ते मी कधी विसरणार नाही की आईसाठी पैठणी घेऊन आले होते आणि आय वॉज लाईक व्हेरी हॅपी. हो ना, हो ना. आई तुझ्या आयुष्यामध्ये इतकं मोठं असतं, म्हणजे प्रत्येक आईचं असतंच, पण एक सिंगल वुमन, एक सिंगल आई म्हणजे असलेली ही बाई केवढी मोठी ग्रेट असेल ना. आणि अशा वेगळ्या करिअरमध्ये आपली मुलगी आहे, तिचं संरक्षण करणं, तिला उत्तम पुढे नेणं, तिला आमचा नमस्कार सांगणे, खूप खूप शुभेच्छा सांग. सर, तुम्ही हिला आधी बघितलं होतं, तिचे बंदिनी, अवंतिका, असंभव, नंतर बेधुंद मनाच्या लहरी, अशा अनेक मालिकांमधून आमची सोनाली अशी होती, सुंदर परीच म्हणते मी तिला. तुम्ही पाहिलं होतं तिला आधी? नाही, आणि मी तो सगळे शो नाही बघितले होते, मी त्याला बघितलं, ती मला आवडली, त्यांच्याशी लग्न केलं बस. त्याने कधीच त्याचा मराठीशी काही संबंधच नव्हता. म्हणजे माझ्याशी लग्न झाल्यानंतर आय थिंक तो फार मराठीच्या संपर्कात आला आणि मराठी शिकला पण त्यानंतरच तो खूप काही. त्याचं भाषेवर खूप चांगलं प्रभुत्व आहेच, पण ती कायमच त्याची एक इच्छा किंवा एक त्याला ती आवड आहे की वेगवेगळ्या भाषा आत्मसात करायच्या. सो ती त्याने मराठीच्या कॉन्टॅक्टमध्ये तो माझ्या नंतरच आला, त्यामुळे त्याला मी काय आहे, मी कोण आहे, त्याला काहीच माहिती नव्हतं. बरं आहे ना, असं कोरी पाटी असल्यामुळे मला वाटतं तू कशी आहेस ते पण मला माहिती होतं ना, कारण की त्याचं जेव्हा ते यश फिल्म आली होती ज्याच्यामध्ये खूप त्याची गाणी फेमस झालेली, सुबह सुबह जब खिडकी खोले, त्यानंतर यारो न जाने मुझे क्या हो गया, ही सगळी गाणी मी टीव्हीवरती बघितली होती, त्याला नाचताना बघितलं होतं आणि माझं असं झालं होतं की अरे वा, हा तो आहे का, वा क्या बात आहे, आता मी याला जन्मभर नाचवीन. सर, मला सांगा की इतकं चमक, सगळा चकचकाट, कॅमेरा, लाईट्स, यामध्ये तुम्ही इतके नावारूपाला आलेले असताना पटकन असा निर्णय घ्यायचा, म्हणजे मध्ये तो इन्सिडेंट झाला, तर यातून ही साधना आत्मसात करायला तुम्हाला त्रास झाला का, की कसं केलं तुम्ही एवढं हे सगळं, म्हणजे ते आता तुमच्या हातात आहे सगळं, म्हणजे योग साधना. मगाशी पण तुम्ही असे छान बसला होतात मेकअप रूममध्ये, मी म्हटलं अरे हा कोण तपस्वी आहे, असं पटकन, म्हणजे जो आत यायचा ना तो असा पटकन मागे जायचा, म्हणजे ते झोपलेले नव्हतात पण असं ती एक साधना दिसत होती तुमच्या चेहऱ्यावर. सोपं आहे का हे सगळं, काय करायचं असतं त्यासाठी? तर फर्स्ट ऑफ ऑल फिल्म इंडस्ट्री सोडायला 1 सेकंड लागलं मला, म्हणजे डिसिजन घ्यायला. कारण की काय असतात ना, नॉर्मली लोक फिल्म इंडस्ट्रीमध्ये कशाला येतात, त्याला ग्लॅमर पाहिजे. म्हणजे असं वाटतं की मी रोडवर गेलं तर मला ऑटोग्राफ साईन करायचे, सर 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 सर, म्हणजे लोक मला ओळखायला पाहिजे. माझं वेगळं होतं, मी अनपढ आहे, म्हणजे मी कधी, मला पैसेच नाही होते, टाईमच नाही मिळाला कॉलेजला जायला, तर मी काय शिकलो नाही. तर मॉडेलिंगचे ऑफर यायला सुरू झाले की मला दुसरं ऑप्शन दिसलंच नाही की काय करू. आणि ते ठीक आहे, मी मॉडेलिंग सुरू केली, त्यांच्यानंतर TV सिरियल आले, खूप सारे सिरियल केले, आणि त्यांच्यानंतर फिल्म आली, यश केली, प्यार तो होना था केली. पण कधी पण मला असं तो जी ग्लॅमर आहे आणि तो जी एक अहंकार असतात की बघा मी स्टार झालं आणि मला लोक ओळखतात, आणि त्यांचा तो एक मोह आणि मायामध्ये मी फसलोच नाही. तर सोडायला खूप आसान होतं मला काही त्रास नाही झाला त्यांच्यामध्ये. पण माझं मेन काय आहे की माझं लाईफमध्ये मी सगळं जे निर्णय घेतो तो सगळं माझं एक इंट्युटिव्ह प्रोसेसमध्ये घेतो. मी असं म्हणतो की मी इंटेलिजंट आहेच नाही, म्हणजे मी माझ्या इंटेलिजन्सला काय क्रेडिट देत नाही. म्हणजे एक इंट्युशन म्हणतात की असं करा. म्हणजे मी ट्रेनमध्ये बसल्या चर्चगेट जायला माहीमतून, आणि दादर स्टेशनला मला असं वाटलं की उतरायला पाहिजे, तर मी असं विचारत नाही की उतरू की नाही, मी उतरून जातो. तर पूर्ण जीवन मी माझं असं, तरी मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीने मी 1 रुपयाचा साबण सेल करायचा ट्रेनमध्ये, आणि आज मी कुठे पण पोहोचले, मी माझे इंटेलिजन्सला काही क्रेडिट देत नाही. मी फक्त सांगतो की इंट्युशन पॉवर जी म्हणतात, तुमच्या मराठी वर्ड काय असेल इंट्युशनला, आतली इच्छा,
ते जे आहे तो सगळ्याकडे असतो, पण तो तुम्ही वापरत नाही. कारण की तुम्हाला लॉजिक पाहिजे, तुम्हाला की ही मी कशाला करणार, त्यांचं काय होणार, त्यांचा परिणाम काय होणार, तो सगळं तुम्हाला विचारायला लागतं. मी तसं विचारत नाही, मी करतो. कारण त्या क्षणी जे वाटेल आणि त्या क्षणात तुम्हाला जे वाटतो मी तसंच करतो. वा वा वा, सोपं आहे पण खूप अवघड आहे. हो की नाही? खरंय, म्हणजे ते ऐकायला खूप सोपं वाटतं. नाही आम्ही असाच विचार करणार, बापरे ते काय म्हणतील, अरे बापरे त्याचं काय होईल, मग ते धडपडलं तर, मग पडलं तर आणि लॉस झाला तर नकोच का करू. करेक्ट आहे तुमचं सर. आता असंच आणि तेच महत्वाचं कारण आहे की माझ्यासाठी पण, की मी नेहमी म्हणते ना की माझ्या लग्नाच्या आधी माझ्या आयुष्यात माझी आई होती, जिने कायम मला खंबीरपणे सपोर्ट केलं आहे. आणि बिंदास जा, म्हणजे ती एकटी होती तरी पण मला कुठल्याही प्रकारे कुठल्याही परिस्थितीत तिने कधी असं वाटू दिलं नाही की नाही हे नको करू, बापरे नको, बिंदास तू कर, मी आहे, तुला काय करायचं का कर. आणि तेच मी नशिबान म्हणेन की लग्नानंतर मला नवराही असा मिळाला की जो मला बिनधास्त कुठल्याही कधीही नाही म्हणत नाही. आणि मला जरी कुठे जसं तू म्हणालीस की करू का नको करू का, लॉस होईल का, हे तो ते म्हणतच नाही. तुझी इच्छा आहे ना, तुला करायचं ना, बिनधास्त कर. मग ते काही असो. मग ती माझी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला फिल्म प्रोड्यूस करायची होती आणि त्यावेळेस मला सब्जेक्ट इतका सुंदर आलेला होता आणि मला ती हिंमत होत नव्हती. आणि तेव्हा ती पुश करण्याची गरज असते आणि ते पुश त्याने केलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती जी ताकद लागते ना आपल्या एका जोडीदाराची, साथीदाराची, की जो म्हणतो की तू कर, मी आहे, तू बिंदास कर, तू डोंट वरी, ती उडी घे, तू आपोआप शिकशील पोहायला. तर तसं मला मी समजते की मला नवराही असाच मिळाला की ज्याने मला ते काय म्हणतात ना, कारण मी खूप त्या बाबतीत जरा आळशी आहे म्हणा किंवा खूप अशी ढिली आहे. मला कोणीतरी पुश केल्याशिवाय माझ्याकडनं ते होत नाही. सो लग्नाआधी ते आईने पुश केलं आणि आता ते काम हा करतोय. सो त्यांच्या कुंडल्या जुळल्या आहेत, त्यांच्या पत्रिका व्यवस्थित जुळलेली आहे, दोन्ही पुश करणार. हो ऍब्सोल्युटली, त्या दोघांच्या कुंडल्या जुळल्या. पण तुम्ही असं नको समजू की म्हणजे फक्त मीच त्याला सपोर्ट केलेला आहे, असं नाही आहे. कारण की ताळी जे असतात त्याला एक हात नाही लागत, दोन्ही हाताने करू शकतो. बरोबर आहे. तर म्हणजे माझ्या आयुष्यात पण मला एक चीज जी पण सपोर्ट असं वाटतं, इमोशनल सपोर्ट, मेंटल सपोर्ट, आता तर बिझनेसमध्ये पण सपोर्ट करते, ऑफिसला पण जाते, तर म्हणजे खूप त्यांच्यामध्ये पण सपोर्ट. आणि मोठ्यात मोठी गोष्टी जी लोकांना समजत नाही, जी लोक चुकतात रिलेशनशिपमध्ये, ज्यामुळे जास्त तुम्हाला डायव्होर्स दिसायला मिळतात, तो स्पेसची गोष्ट असतात. की एक तुम्ही रिलेशनशिपमध्ये स्पेस नाही दिला एक दुसऱ्यांना, तर तो ही खूप त्यांची मॅच्युरिटी लेवल खूप जास्त आहे यांच्यामध्ये. त्याला कळतो की म्हणजे एक स्पेस पण द्यायचं. तो ही सगळी गोष्टी फक्त असं नाही की मी त्याला सपोर्ट केलं आणि मी त्यांच्यासाठी हे केलं, मी त्यांच्यासाठी, त्यांनी पण म्हणजे खूप मला माझ्या आयुष्यात एक सपोर्ट बेस दिला, एक फाउंडेशन दिलं आहे. म्हणजे काय पण तुम्हाला करायचं असेल, तुमचं जी अँकर म्हणतात, म्हणजे एक फाउंडेशन म्हणतात, तो तुमचं चांगलं नसेल, तुमचं घर संसार सुखीचं नसेल, तर तुम्ही आयुष्यात काही करू शकत नाही. आणि केलं पण तो झालं चुकीतून की नशिबातून, त्यांचं सुख तुम्हाला मिळेल नाही. त्यांचं कम्प्लिशन जे असतात लाईफच्या, तो तुमच्या फॅमिली लाईफमुळे असतात. आणि तो त्यांनी दिला मला. विजय सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमाचा मूळ हेतू आहे ना तोच सांगितला का आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. आमचे हे, आमची हे, इतक्या प्रतितयश जोड्या यांच्या प्रेमाची गोष्ट काय असेल. कारण लग्न संस्थेवरचा उडालेला जो विश्वास आहे तो परत आणण्यासाठी आमचा हा कार्यक्रम आम्ही सुरू केला. आपले निर्माते निरंजन पाठक यांची ही संकल्पना आहे की बघा हे असं असतं, त्यांच्याकडे भांडणं होतात, पण त्याचं भांडण पाहिजे. कारण की तुम्ही श्वास घेता, तो श्वास सोडता पण. आणि जी नदीमध्ये जी लहर असतात, इन द सी, वर जातात तो खाली पण येतात. म्हणजे तो एक नियम आहे, दिवस असतात रात्री असतो. तुमच्या रिलेशनमध्ये फक्त असं पॉसिबल नाही, शक्य नाही. तो एक रिलेशनशिपला बॅलन्स करायला असं वर खाली पाहिजे, तरी तो रिलेशनशिप परफेक्ट आणि हार्मनी जी म्हणतात, एक स्पिरिच्युअलिटी ऑफ रिलेशनशिप इज इन दी अप्स अँड डाऊन ऑन द रिलेशनशिप. तो पाहिजे, नाहीतर खूप म्हणजे अवघड असेल. खूप रिलेशनशिपचा पण ECG पाहिजे. मला सांग सोनाली, इतक्या लहान वयामध्ये इतकी तू मॅच्युअर्ड कशी, म्हणजे इतक्या भारी सगळ्या मालिकांमध्ये तू आहेस, ते स्वतःला छान जपायचं, छान भूमिका करायची, सगळ्यांबरोबर सुसंवाद साधायचा, पण आपलं नावसुद्धा कुठे खराब करू द्यायचं नाही. या सगळ्या मोह आहे, माया आहे, या सगळ्या फील्डमध्ये ते तो अधिक आहे. कारण तू बाहेर पडल्या फोटोशूट सुरू होतं, एक सेल्फी द्या, हे द्या, ते द्या, अरे सोनाली, अरे हे. म्हणजे तू जेव्हा पहिल्यांदा गोरेगावात राहायला आलीस तेव्हा सुद्धा अशी हवा, इथे सोनाली खरे राहायला आली तिथे. या ग्लॅमरपासूनच ती सुरुवात होते. यातून तुझं जे अस्तित्व आहे तू कसं जपलं. योग साधना वगैरे नंतर आलं तुझ्या आयुष्यात, त्याच्या आधीचं सांग मला. मला असं म्हणेन
मी असं म्हणेन की कुठेतरी जसं मी म्हटलं आई एक एकटी एक सिंगल मदर होती, त्यामुळे मी कायमच तिने मला ते थोडं एक कायमच एक ते शिक्षण दिलेलं होतं की बघ आपल्याला स्वतःला एक रिस्पेक्ट ही खूप महत्त्वाची आहे आणि त्याकरता जे काही असेल ते योग्य तू करणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे ते दडपण किंवा ती एक शिकवण कायमच होती आणि ती कधी कधी इनडिरेक्टली सुद्धा व्हायची. म्हणजे आपण बघून पण खूप काही शिकतो ना, तर तसं मी माझ्या आईला खूप बघितलेलं होतं की आज ती एकटी आहे पण तिच्यावर कोणी आजपर्यंत बोट उचललेलं नाही आहे, ती तिला स्वतःला कसं कंडक्ट करते. सो तो माझ्यासाठी एक काय म्हणतात ना एक रेफरन्स होता. आणि ह्या इंडस्ट्रीत आल्यानंतर सुद्धा आईनेही कायमच सांगितलं होतं की ग्राउंडेड राहायचं, कुठेही आकाशात उडायला जायचं नाही, कारण उडून खाली पडायला फार काही वेळ लागत नाही. आणि तसंही मला असं वाटतं की आपल्या मराठीमध्ये ना मुळातच आपण सगळेजण खूप संस्कारी आहोत, खूप खूप एकमेकांना धरून ठेवणारे आहोत, एकमेकांना रिस्पेक्ट देणारे आहोत. ते कल्चर पहिल्यापासूनच खूप आपल्याकडे आलेलं आहे. म्हणजे ह्या आधीचेही वर्षांपूर्वीचे जसं गोविंदा मामा आहे किंवा त्यांच्याही आधीचे जे कलाकार मंडळी होती ती सगळीच आपण त्यांना एक रिस्पेक्ट देत आलेलो आहोत. त्यांना कधीच आपण हे ॲक्टर ॲक्ट्रेस किंवा असं म्हणून कधीच कोणाला हे केलेलं नाही आहे. सो मला असं वाटतं तो एक रिस्पेक्ट आपण कायम बघत आलेलो आहे आणि तो कुठेतरी आपल्यामध्ये रुजून गेलेला आहे आपसुकच. त्यामुळे मला कधीच असं वाटलं नाही की ह्या इंडस्ट्रीमध्ये आले की इथे फोटो काढतायत तिथे फोटो काढतायत, ती हवा डोक्यामध्ये गेलेली आहे. किंवा जिथेही आपण कुठेही कामाला जातोय तिथे आपलं काम करायचं, 4 लोकांशी बोलायचं, हसायचं, खेळायचं, छान खायचं प्यायचं. आणि जरा जरी कुठे काही वाईट किंवा एक शंका आली की नाही इथे काहीतरी भलतंच काहीतरी दृष्टिकोन आहे किंवा एक विचार चालू आहे, तर तिथून आपण आपला काय म्हणतात ना बाहेर काढायचं आणि निघायचं. मग ते काम कितीही चांगलं असू देत, कितीही महत्त्वाचं असू देत. आणि हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय आहे, प्रत्येकाचं एक सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. मला त्यामध्ये कधीच पडायचं नव्हतं की मला ते माझं एम बनवायचं नव्हतं. त्यामुळे म्हणूनच कदाचित मी कधी हिंदीमध्ये तेवढी रुळले नाही. म्हणजे माझी पहिली फिल्म होती तेरे लिए नावाची हिंदी फिल्म होती जी संजय गढवी यांनी डिरेक्ट केलेली होती. आणि त्याच्यामध्ये हिंदीमध्ये गेल्यानंतर मग मराठी मध्ये काम केल्यानंतर मला एक कळायला लागलं की हे हिंदीचं आपल्याला जमणारं नाही आहे, आपल्याला ते सूट नाही होणार आणि मी ते घेऊ शकणार नाही, त्या प्रकारची शिकवण, त्या प्रकारची वागणूक. सो मी कायमच मग मराठीमध्ये रुळले आणि तिथे तो रिस्पेक्ट, तिथे तो मान, तिथे ते प्रेम. आणि त्यावेळेस तर आता एवढं मला वाटतं की आता एवढं नाही आहे, पण त्यावेळेस तर कलाकार मंडळी आम्ही सेट म्हणजे एक घरच असायचं की सगळेजण लिटरली कोणी दादा व्हायचं, कोणी काकू व्हायचं, कोणी मामी व्हायचं आणि ती एक रिलेशन्स बनायची सगळ्यांची आपोआपच. आणि त्याच्या सेटच्या बाहेरही आमचे तसे संबंध असायचे. त्यामुळे कुठेही अशी सुदैवाने मराठी इंडस्ट्रीमध्ये सुरुवात झाल्यामुळे ते कधीच डोक्यामध्ये आलं नाही किंवा ती हवा गेली नाही. त्यांच्या अजून पण कारण आहे. तो शेक्सपियरचं जे एक म्हणणं आहे की वी आर द वर्ल्ड इज अ स्टेज अँड वी आर ऑल ॲक्टर्स इन इट. म्हणजे सगळं मास्क घालतात. तर मला असं वाटतं की सोनालीच्या आयुष्यात एवढं प्रेम कशाला आहे, कारण की तू कुठे पण गेली तुम्ही बघा, म्हणजे काही पण फिल्मचा प्रीमियर असू द्या, पार्टी असू द्या, त्याला सगळे प्रेमच करतात. म्हणजे सगळेच. तर त्यांचे मेन जी रिझन आहे तो जी शेक्सपियरचं मी तुम्हाला सांगितलं की लोक मास्क घालतात, काहीतरी काय तुम्ही जी दाखवतात तुम्ही कुठेतरी काय नसतात असं पण असतात. पण सोनालीचं काय आहे की तो आतमधून एवढी स्वच्छ आहे की आणि त्याला काय एक वरचं मास्कमध्ये काय आहेच नाही, सगळं स्वच्छ आहे, प्युअर आहे. तो जी तुम्हाला कसं भेटते, तुमच्याशी कसं बोलते, सगळ्यांची प्रेम करते. तो ॲक्टिंग नाही करणार की तुमच्याशी प्रेम करतो, तुमच्याशी आता चांगलं बोलली तर असं तो ॲक्टिंग करून नाही की हाय कशी आहे तू, तसं नाही. म्हणजे स्वच्छ एकदम हृदयपासून जी प्रेम असतात तसं देतात. आणि त्यांची दुसरी गोष्ट काय, तो नॉन जजमेंटल आहे. म्हणजे तुम्ही काय केलं, तुमचं अफेअर कोणाबरोबर झालं, लोक तुमच्यासाठी काय म्हणतात, कारण की जजमेंटमध्ये काय होतं ना की एक तुम्ही जज केलं ना तर कुठे तुम्ही स्वतः पडतो. पण नॉन जजमेंटल असलं ना तर इट गिव्ज यू अ डिफरंट स्टेटस. तर ही 2 गोष्टी मला असं वाटतं की ही मेन रिझन आहे. अजून पण खूप आहे पण ही मेन रिझन आहे, कारण की एवढं प्रेम कशाला करतात लोक यांचं. सोनाली किती प्रेम आहे बघ त्यांचं, तुलाही माहित नसेल एवढं. तू नाही मला माहिती आहे. नवरा म्हणून किती पॉझिटिव्ह आहात तुम्ही? पॉझिटिव्ह जी माणूस असतात ना त्याला असं वाटतं की ही जाईल कुठेतरी का, म्हणजे
नाही म्हणजे मला अजिबात पॉझिटिव्ह नाही वाटत. कारण की आणि दुसरी गोष्ट ही पण आहे की ह्यांनी मला असं 21 वर्षामध्ये एक दिवस पण असं, एक सेकंड पण, एक क्षण पण असं मला फिलिंग व्हायला दिली नाही की म्हणजे आम्ही पार्टीमध्ये असलो सपोजिंग, असं नाही की ही चालू आहे यांच्या मैत्रिणीबरोबर आणि मला विसरली फक्त की तू बरोबर आहे, तू जेवलं का, म्हणजे मला शोधून येईल की काय तू काय करतो, तू बरोबर आहे ना, तू ये माझ्या बरोबर. म्हणजे एक सेकंड पण 21 वर्षामध्ये एकदा पण असं त्यांनी असं मला फिलिंगच नाही यायला दिलं की मला पॉझिटिव्ह की इन्सिक्युअर व्हायला पाहिजे. आणि सोनाली तू एवढ्या त्यांच्या शिष्या आहे असं करत असतात, मग सर शिकवत असतात, हा तसा करतात, सर असा धरतात, अजिबातच नाही. कारण ते मुळातच मला माहिती आहे, म्हणजे मी नेहमी त्याला म्हणते की आय थिंक माझं तुझ्यावर एवढं प्रेम नसेल जितकं तू माझ्यावर प्रेम करतोस. कारण तो कारण लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा आजही म्हणजे ना सरप्राईजेस देणं, कुठे घेऊन जाणं, की मला म्हणजे मी त्याच्याशिवाय शॉपिंग करू शकत नाही. काय सांग, खरंच सांगते. मला आता अमृतसरमध्ये 3 दिवस होतो, 2 दिवस मैत्रिणीबरोबर गेली, खाली आत आली, काही घेतलं नाही. माझं बरोबर गेली, पूर्ण गाडी भरून शॉपिंग केली. सोनाली खरं सांगते, मी खरं सांगते, मी आता खूप डिपेंडंट झाले त्याच्यावरती, कारण की त्याचा चॉईस खूप छान आहे आणि मला माहिती आहे की त्याचा चॉईस छान आहे ते दिसतात. सो मला ती सवय लागली. सो मला माहिती आहे की ते शॉपिंग करवणं, किंवा मला त्याला सांगायला लागत नाही की कंप्लेंट की यार काय मला शॉपिंग नाही करवत आहे. म्हणजे शॉपिंग खूपच काय म्हणतात एकदम खूपच छोटी गोष्ट आहे, पण बाहेर घेऊन जाणं किंवा छोट्या छोट्या गोष्टी घरामध्ये, किंवा मला काही आवडत असेल तर ते घेऊन येणं, किंवा अशा फार छोट्या छोट्या गोष्टी करणं, ह्या तो जास्त करतो, मी फार काही करत नाही. त्यामुळे मला ते माहिती आहे, ती सिक्युरिटी आहे, ती गॅरंटी आहे, ते मला माहिती आहे. त्यामुळे असं पॉझिटिव्ह कधीच नाही वाटलं की अच्छा हां ही मुलगी हात पकडते का, किंवा हा शिकवताना तिला काही ते आणि ते मला ती ट्रस्ट फॅक्टर असणं खूप गरजेचं असतं. तो जसं तो म्हणाला की त्याचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग लागतं, तर ते फाउंडेशन आमचं खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे ते कधी हलणार नाही याची मला गॅरंटी आहे. शुद्धता मला दोघांच्याही स्वभावामधली आणि सोलमधली शुद्धता दिसते. पण मग हे सगळं होत असताना जेव्हा बाहेरचे लोक नको तेव्हा ट्रोल करतात की मुलीच्या वयाच्या लग्न केलं, मला कळतच नाही की हे प्रश्न आधी का पडावेत. मला काय खूप त्रास झाला का ग त्याचा? नाही म्हणजे त्रास असा नाही झाला, पण म्हणजे व्हॉट शी सेइंग की जेव्हा की बघ 17 वर्षाचं अंतर आहे दोघांमध्ये, 18 वर्षांचा नाही 27 वर्षांचं अंतर आहे. सो आमच्या दोघांमध्ये दर्शकाला सांगा फक्त 8 वर्षांच्या अंतर जे नॉर्मल आहे, काहीच नाही सांगायला काहीतरी सांगतात, कारण की लोक आय थिंक जे त्यांना दिसण्यावरती खूप लोक विश्वास ठेवतात, रादर दॅन तुम्ही ऐकणं किंवा त्याच्याबद्दल खरंच काय आहे ते खरं जाणून घेणं. कारण आजकाल सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे जितकं ती चांगली आहे सोशल मीडिया, तितक्याच त्याचे तोटेही आहेत. त्यामुळे पटकन कोणीतरी काहीतरी लिहिलं की त्याच्यावरनं ती त्याची काय म्हणतात ना की त्याचं व्हेरीफाय करण्यापेक्षा हे इकडे बघितलं ह्याच्यावरनंच हे उचला, तिकडे कॉपी पेस्ट करा, आणि ते असं स्प्रेड होतं बिकॉज ऑफ सोशल मीडिया. आपल्या काळी तेव्हा सोशल मीडिया नसल्यामुळे ह्या गोष्टी कधी काही एवढ्या पसरल्या नाहीत आणि तिथल्या तिथे आपण त्या रेक्टिफाय केल्या. पण हे असंच कोणीतरी माझ्या अंदाजाने जेव्हा तो ह्या कुंडलिनी योगा आणि या सगळ्या जर्नीमध्ये होता तेव्हा त्याने केस वाढवले होते, दाढी वाढवलेली होती. सो तेव्हा त्यांना असं वाटत होतं की अरे बापरे, म्हणजे दिसणं हे दिसतं, अच्छा हा म्हातारे दिसतोय का, म्हणून मग चला मग 27 वर्षाचं अंतर करा. पण म्हणजे त्याचा त्रास नंतर असा व्हायला लागला की आई आहे किंवा त्याची फॅमिली आहे, त्यांना कोण कोण लोक पाठवायचे फॉरवर्ड करून की अरे असं कसं, मग तिने पैशांसाठीच लग्न केलं का, ओ मग असं कसं एवढा 30 वर्षाहून तिच्यापेक्षा मोठा माणूस आणि त्याच्याबरोबर, म्हणजे मग आई म्हणायला लागायची की अरे हे काय आहे. किंवा त्याला पण नंतर त्याचे मित्रमैत्रिणी काही काही सांगायला लागले की असं न्यूजमध्ये येतं आणि हे खरं नाही आहे. मग खरं नसेल तर त्रास होतो त्याचा. तर मग ते मी त्या लोकांना आधी मी फार लक्ष दिलं नाही, कारण तुम्ही किती गोष्टी किती लोकांना करेक्ट करत बसणार, त्यांना शेवटी जे बोलायचे ते लोक बोलणारच आहेत. पण मग मी जे काही शक्य होतं, जिथे शक्य होतं तिथे मी त्यांना त्या न्यूज चॅनल्सना फोन केले आणि सांगितलं की बाबांनो हे काढून टाका, नाहीतर रेक्टिफाय करा, आणि हे चुकीचं आहे, हे असं चांगलं नाही आहे, कारण ह्याचा आमच्यापेक्षा जास्त आमच्या फॅमिलीला जास्त त्रास होतो. आणि खरं पण तुम्ही दोघांनीही शांततेचा मार्ग अवलंबलेला आहे म्हणून ते शांततेत झालं नाही तर त्याचा किती त्रास आणि किती बवाल, लोक काहीही पण बडबडतात, पण त्याच्यावर तुम्ही खूप. पण आय थिंक ते तुमच्या प्रोफेशनचा भाग आहे असं मला म्हणाले. प्रत्येक प्रोफेशनचे काही प्लस आणि मायनसेस असतात. तसं मी म्हणेन की तुम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये येता तेव्हा तुम्ही हा एक माइंडसेट घेऊनच यायला पाहिजे की लोक बोलणार, चांगलं बोलणार, वाईट बोलणार, त्याच्यामध्ये तुम्ही
तुम्ही किती त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि तुम्ही किती तुमची सॅनिटी ठेवायची हे तुमच्या हातात आहे. सो ते ऍक्सेप्ट करूनच तुम्ही पुढे जा. प्रोफेशनची गोष्ट नाही, ही जगाची गोष्टी आहे. तुम्ही गध्याबरोबर चाललं तर लोक म्हणणार गधा आहे त्यांच्याबरोबर बसत नाही. त्यांच्यावर बसलं तर म्हणलं गध्याला त्रास देतो. गध्यावर डोक्यावर घातलं तरी घातलं. जगाचं काम आहे की तुम्हाला म्हणजे एक क्रिटिसाइज करायचं, तो जगाचं काम आहे. सोसायटीचं नॉर्मल आहे तो गॉसिप करायचं. तर आम्हाला त्यांच्यावर लक्ष नाही द्यायचं. म्हणजे त्यांच्यामध्ये काय सोनाली, माझा तुझ्यावर आक्षेप असा आहे की इतकी झळाळती अशी ती छान करिअर सुरू असताना मध्ये तू एकदमच शांतच बसलेस. म्हणजे सोनाली खरे कुठे गेली असं म्हणणे इतपत शांतता का बरं? म्हणजे काय कारण? आय थिंक लग्न झालं माझं, आणि इनफॅक्ट माझं लग्न झालं तेव्हा चेकमेटचं माझं शूट जस्ट संपलं होतं. आणि जेव्हा मी डिलिव्हरीच्या जवळ होते तेव्हा माझं चेकमेट रिलीजच्या ह्याच्यात होता. म्हणजे जे मी चेकमेटचं गाणं केलं आहे त्या गाण्यामध्ये सुद्धा मी प्रेग्नेंट आहे, जवळजवळ 5 महिन्याची प्रेग्नेंट आहे. आणि ते गाणं आम्ही फिल्म सिटीमध्ये शूट केलेलं होतं आणि मला नाचता येणार नव्हतं. त्यामुळे स्वप्नील, अंकुश या सगळ्यांना खालती नाचवलं होतं आणि मला एका क्रेनवरती बसवलं होतं. क्रेनच्या ह्या साईडला एक कॅमेरा आणि क्रेनच्या ह्या साईडला मी बसले आणि त्याच्यावरती फक्त गोल गोल करत मला बसून ते शॉट्स घेतलेले होते. पण कसं आहे ना की मी जेव्हा करिअरमध्ये आले तेव्हा टोटली करिअरला महत्त्व दिलं. करिअरसाठी जे गरजेचं आहे त्या गोष्टी केल्या. मग आता जर काय मी आयुष्याच्या एका अशा गोष्टीमध्ये जाते जिथे माझं लग्न झालं आहे, जो आयुष्यातला मोठा टप्पा आहे, आणि आता मी आई होणार आहे, तर त्या गोष्टींमध्ये मी माझं पूर्ण 100% पण देणं गरजेचं आहे. सो मी त्यामुळे तो निर्णय घेतला की आता थोडासा ब्रेक घेऊया आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या परत कधीच येणार नाही. करिअर परत येऊही शकेल, नाही आलं तरी त्याचा एवढा मोठा तोटा नाही आहे. पण माझी मुलगी जी आज आहे तिचं जे बालपण आहे ते जर काय मिस झालं तर मग काय अर्थ आहे. आणि मला देवाच्या कृपेने ती सोय होती की मी काम न करता घरी बसू शकत होते. ज्यांना सोयच नाही आहे, ज्यांना काम करणं गरजेचंच आहे, त्यांना ऑफकोर्स जाऊन काम करावंच लागतं. पण जर काय मला ती आहे, तो ऑप्शन आहे, तर मग मी माझ्या मुलीकडे तेव्हा लक्ष द्यावं आणि त्या फेसचा आनंद घ्यावा असं मला वाटलं. आणि तो मी पुरेपूर घेतला. आणि मग त्यानंतर ती एक 6-7 वर्षाची झाल्यानंतर पुन्हा मग मी परत कामाला सुरुवात केली. मग मी बेदुणे 10 नावाची सिरियल केली. मग मी अप्सरा आली, तो डान्स शो केला. सो असं थोडं थोडं करत गेले. पण येस, ऑफकोर्स आपल्या इथे काय म्हणतात ना, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड होतं. आणि आपलं काय म्हणतात की इतकी लोक नवीन येत असतात किंवा ती जी इतकी पटकन विसर पडतो, तसं विसर नाही पडला. पण टू कम बॅक त्याच्यासाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागली. आणि ते प्रत्येकाच्याच बाबतीत ते घडतं. कारण एकदा तुम्ही आई झालात, बायको झालात की थोड्या रिस्ट्रिक्शन्स येतात. पण थँकफुली आपल्या मराठीमध्ये एवढे छान छान प्रोजेक्ट्स येत आहेत आता आणि वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत की ह्या सगळ्या गोष्टी आता थोड्या मागे पडत चालल्या आहेत. सो येस, त्याकरता मी ब्रेक घेतला होता आणि मला कुठल्याही प्रकारचा त्यात रिग्रेट नाही आहे. आणि मी तो काळ कम्प्लिटली एन्जॉय केला. मग ती बायको म्हणून असेल किंवा आई म्हणून असेल. म्हणून तर सनायासारखं एक सुंदर फूल आता पुन्हा तुम्ही एका आपल्या महाराष्ट्राला दिलेलं आहे. ते छान, आम्ही तिचं दर्शन घेतलेलं आहे. पण विजय सर, तुम्ही दोन्हीही हे बघितलेत माध्यमं, म्हणजे मालिका, चित्रपट, हेही झगमगतं पाहिलेलं आहे आणि योग साधना पण तुम्ही पाहिलेली आहेत. एका बाजूला जग इतकं धावतंय, म्हणजे स्पर्धा आहे, हे आहे, सगळं करावं लागतं आहे, आणि एका बाजूला आपण मनःशांतीसुद्धा जपायची. ह्याचा मेळ कसा घालायचा? मेल आहेतच. कारण की माझ्या डोक्यात मी जे जसं बघतो, माझ्यासाठी दोघे मायाच आहेत. कारण की दोघी माया आहे. कारण की तुम्हाला असं वाटलं तुम्ही खूप म्हणजे उत्कृष्ट योगी झालो आहे, तो पण एक अहंकार येतो तुमच्यामध्ये, तो म्हणजे तो पण वाईट आहे. आणि तुम्हाला असं ग्लॅमरचंही वाटलं की माझं खूप मी मोठं स्टार झाला, तो पण वाईट आहे, तो पण माया आहे. कारण की ॲक्च्युअलमध्ये जी शून्य असतात त्याला काय रंग नसतात. आणि तो तुम्हाला घडलं, तो तुम्हाला समजलं, तर काही असू द्या, काही पण घटू द्या, तुमचं जे इक्विलिब्रियम जे म्हणतात आम्ही, एक स्टेट ऑफ माइंड ब्लेस, ते खरं तोच आहे. आणि त्यांच्यामध्ये इकडे तिकडे काय जायचं नाही, तिकडेच पडून राहायचं, चांगलं आहे. बरोबर. सोनाली, जेव्हा आपल्या सनायाला लॉन्च करायचं होतं, म्हणजे ते सुद्धा अचानक झालं सगळं, ते काय झालं, कसं, म्हणजे ती का आली या क्षेत्रामध्ये?
ती ॲक्च्युली अर्थातच माझ्याबरोबर विजयबरोबर आमच्याबरोबर सेटवरती ती यायची, त्यामुळे तिला त्याची आवड होतीच पहिल्यापासून. आणि आम्ही तिला खूप ऑलरेडी नौटंकी बनवलेलं होतं. म्हणजे ते कुठचेही डायलॉग्स म्हणा किंवा अच्छा हे कर, अच्छा ते कर, किंवा डॅडी तिला सांगायचा की मॉलमध्ये कुठे गेलो तर अच्छा इथे ह्या गाण्यावरती तर डान्स कर बरं, मग मी तुला हे देतो वगैरे. असे तिला आम्ही फुल नौटंकी बनवली होती. तिला ती आवड होती, ती पण कथ्थक शिकतीये. सो तिचं असं म्हणणं होतं की हां मला करायचं आहे वगैरे, पण आम्ही कधी असं त्याला सिरियस थॉट दिला नव्हता की अच्छा त्याकरता मग आता ऑडिशनच दे किंवा हेच कर ते कर. आम्ही म्हटलं आम्ही खूप म्हणजे कारण की माझं पण ॲडव्हर्टायझिंगमध्ये एवढं बॅकग्राऊंड होतं, मॉडेलिंगमध्ये खूप. त्याला तो 4, 5, 6 वर्षाची होती त्याच्यानंतर त्याला ऑफर यायला चालू झाले. पण आम्ही ठरवलं होतं की याला ती मॅच्युअर नाही झाली त्यांच्या आधी, कारण की ही ग्लॅमर पण सगळ्यांना सूट होत नाही. तर आम्ही असं ठरवलंच होतं. पण झालं काय की कोविडमध्ये आम्ही इतक्या वर्ष ट्रॅव्हलिंग बंद झाली आणि याला खूप म्हणजे पायात तो खुजली असतात ना, कारण की मी तो माझ्याकडून शिकली. आम्ही खूप ट्रॅव्हलिंग करायचो. वर्षामध्ये कमीत कमी 5 की 6 टाईम आउट ऑफ इंडिया जायचं, म्हणजे काहीतरी कुठेतरी पडत राहायचं. आणि कोविडमध्ये जी अडकली ते 3 वर्ष, आणि त्यांच्यानंतर त्याला फोन आला कोणाचा. सो त्याच्यानंतर पुष्कर श्रोत्री यांचा फोन आला की तो एक फिल्म डिरेक्ट करत होता, क्रिप्टो आजी नावाची, जी आता फिल्म फेस्टिवल्समध्ये वगैरे गेलेली आहे. सो त्याच्यामध्ये एक इंडियन फॅमिली जी लंडनमध्ये राहते आणि त्याच्या आजीची जी नात आहे ती पण इंडियन आहे, महाराष्ट्रीयन आहे, पण तिथे त्यामुळे तिला तो ॲक्सेंट आहे UKचा वगैरे असं. तर तो म्हणाला की ती करेल का. म्हटलं बापरे मला माहीत नाही, मी विचारते तिला, विजयला विचारते, तिला विचारते. आणि मग ह्या दोघांना विचारलं. ते म्हणाले की ठीक आहे तुझी इच्छा असेल तर. आणि सनाया तर खुश झाली, कारण शूटिंग लंडनमध्ये जायला मिळेल, कुठे जायला मिळालेलं नव्हतं. सो ती खूप खुश होती. पण मग त्यांनी सांगितलं की ऑडिशन तुझी करून पाठवतो. ऑफकोर्स तिने ते ॲक्सेंटमध्ये, UKच्या ॲक्सेंट, ब्रिटिश ॲक्सेंटमध्ये ते सगळं करून पाठवलं आणि त्यांना ते खूप आवडलं. आणि मग ती तिथे शूट केलं तिने वगैरे. तर तिने एक छोटासा स्टिंट केला त्याच्यामध्ये. आणि तिकडनं ती आली, मग तिला ते आवडलं. तिथे सगळेच जण खूप छान, आपले सुहास मावशी होती त्यामध्ये. सो ती सगळीच मंडळी फार आवडली, तिलाही तो प्रोसेस खूप आवडला. आणि मग नंतर प्रियांका तन्वर या माझ्याकडे मायलेकची स्क्रिप्ट घेऊन आल्या टू ॲक्ट, की त्याच्याही तू करशील का म्हणून, ह्याच्यासाठी कशी वाटते स्टोरी तू बघ. सो त्या दरम्यान मी प्रोडक्शनसाठी की आता फिल्म प्रोड्यूस करायची ह्यासाठी मी वेगवेगळ्या स्क्रिप्ट ऐकायला सुरुवात केलेली होती. आणि ही स्क्रिप्ट जेव्हा मी वाचली तेव्हा ती म्हणाली की ओके आमच्याकडे फायनान्सर वगैरेचं चालू आहे सगळं, पण तू जर काय तुला जर काय आवड असेल, तुला आवडली असेल तर आम्ही तुझं नाव त्यामध्ये टाकू. सो मी ह्याच्याशी बोलले आणि ऑफकोर्स मला आम्ही तो प्रोड्यूस करायचा पण निर्णय घेतला. पण ती म्हणाली की त्याच्याही आधी मी विसरले सांगायला की ती म्हणाली की ही फिल्म तुला आवडली तर तू करशीलच, पण ह्याच्यामध्ये मुलीच्या रोलसाठी मला तुझीच मुलगी हवी. सो तिला मी म्हटलं की अरे बापरे आता हे, कारण ती स्टोरी जी आहे ती कम्प्लिटली म्हणजे अख्खं शिवधनुष्य तिच्यावरती बेसिकली आहे, कारण आई आणि मुलगी हेच त्यामध्ये 2 मेन कॅरेक्टर्स आहेत आणि खूप चॅलेंजिंग रोल आहे. तर म्हटलं मला माहिती नाही, कारण अख्खी फिल्म तारून न्यायची तिने तिच्या खांद्यावरती, तर प्लीज तू विचार कर. ती म्हणाली नाही मला खात्री आहे, मी तिला बघितलं आहे आणि मला माहिती आहे ती हे करेल. सो असा तो. आणि मग मी तिला विचारलं, तिला स्टोरी ऐकवली आणि मग तिने तो करूया असा विचार केला. आणि तिने अप्रतिम काम केलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे इतकी नॅचरल ती त्याच्यामध्ये की मी अशी अवाक होते तिच्याबरोबर सीन करताना. मी अशी अवाक होत होते की अरे बापरे याच्यावरती आता कसं रिॲक्ट करायचं, इतकं नॅचरली तिने केलं. म्हणजे ती ते क्रेडिट आमच्या डिरेक्टरला पण जातं की तिने तिच्यावर खूप काही असंच कर असं न करता तिला जसं पाहिजे तसं तिने ते इनॅक्ट केलं. हो. आणि आत्ताही म्हणजे ज्यांनी कोणी ती फिल्म बघितली आपल्या सर्कलमध्ये म्हणा किंवा ऑडियन्समध्ये, ते फारच तिचं कौतुक झालं त्याच्यामध्ये. विजय सर, तुमच्या आयुष्यामध्ये 3 सुंदर फुलं आहेत. एक तर तिची आई जी कायम तुमच्या पाठीशी आहे, त्यानंतर हे सुंदर फूल आणि तुमची मुलगी. यामध्ये प्रत्येकीचं वर्णन कसं कराल तुम्ही? सुंदर आहे, म्हणजे तिघांची म्हणजे त्यांची जागा, तिघांची जागा त्यांच्याकडे आहे. म्हणजे दे हॅव देअर ओन प्लेस इन माय लाईफ. बट ऑफकोर्स जी मुलगी आहे त्याला तर बघूनच त्याचं काहीतरी असं हृदयामध्ये काहीतरी असं होऊन जातं, कारण की आहे एक बापाच्या आणि मुलगीच्या ते असतात, स्पेशलच असतात. आणि पण ह्याला पण माहिती आहे की म्हणजे आय रिअली म्हणजे माझी जीव आहे तो. पहिल्यांदा तिला स्क्रीनवर पाहिल्यावर काय वाटलं?
रडलो मी. ट्रेलर बघूनच रडलो. हो, ट्रेलर मी पहिलं एक कट आला होता ना ट्रेलरचा, की म्हटलं आता बघ बरं कसं वाटतोय तो. त्याने असं बघितलं आणि ढळ म्हणजे की त्याला काही शब्दच नव्हते, इतकं तो ते ट्रेलर सनायाला बघून तो रडला होता. आणि यांच्यासाठी नाही की माझी मुलगी आहे बघा माझी मुलगी, कारण की खरोखर त्यांनी एवढं चांगलं काम केलं. मला असं म्हणजे असं वाटलं की काय काम, किती सुंदर काम केलं त्यांनी. आणि हिला बघून का रडायला आलं? मला बघून मी रडवते ते आपोआपच होतं का? म्हणजे सहज नाही म्हणून सुरू झालेला अभिनेत्रीचा प्रवास कुठून कुठे गेला, क्या बात आहे. आणि सर तुम्ही तर काय सुंदर पेंटिंग्स देता, ते पण तुमच्या मुलीकडे आलेलं आहे ना, तिला पण उत्तम चित्रांची जाण आहे. खूप 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 म्हणजे त्याला इतके इंटरेस्ट आहे, त्यांचे एवढं मॅच्युरिटी आहे तो पेंटिंग बघायला, त्याला इव्हॅल्युएट करायला. आता आमच्या घरी एक गोष्टी झाली, एक नवीन पेंटिंग आली माझा फोनवर, म्हणजे पेंटिंग आमचे बिझनेस फोनवरच असतात. आणि मी पेंटिंग बघितली, विचारलं, तर मी पहिला सनायाला बोलवलं की बघ ही पेंटिंग तुला कशी वाटते. तो पहिला प्रश्न कितीची आहे, तो खरं क्वेश्चन आहे, कारण की पेंटिंग थोडी कमी चांगली असली पण खूप स्वस्त असली तर घ्यायला पाहिजे. आणि खूपच म्हणजे मास्टरपीस असलं कोणाच्या पण असू दे, पण प्राइसिंग जास्त असले तर नाही घेऊ शकत म्हणजे ॲज अ बिझनेस. तर तो त्यांच्या पहिला प्रश्न जे होतं ना, एकदम मॅच्युअर्ड क्वेश्चन की प्राईस काय. मी त्याला प्राईस सांगितलं. तुम्हाला असं बघते की ज्यांच्यामध्ये विचारायची गोष्टी काय आहे, तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. तर आता मजा बघ, तुझ्या आईला विचारतो. तर सोनालीला बोलवलं. तोच पेंटिंग आता ही माझं बरं 21 वर्ष आहे. 21 वर्ष माझं बिझनेस बघितलं आहे, माझं पेंटिंग्स बघितली, मी कसं घेतो, कसं विकत घेतो, कसं सेल कसं करतो. तर सोनालीला काय वाटतं पेंटिंगचं, हे मला नाही आवडली. म्हणजे सनायाच्या जी ह्या एजमध्ये जी मॅच्युरिटी आहे अँड आर्ट अंडरस्टँडिंग ऑफ द बिझनेसची म्हणतो, आर्टचं पण अप्रिसिएशन, तो स्वतः पेंट पण उत्कृष्ट करते. हो ना. हां, तर पेंटिंग ॲज अ कलाकार स्वतः, आणि त्याला समज जी आहे खूप मॅच्युअर्ड आहे. म्हणजे तो म्हणजे मी याला असं म्हणत नाही की यांची काही चूक झाली, पण त्यांचं एक स्पेशल एक गिफ्ट आहे. तिचा दृष्टिकोन वेगळा आहे सोनालीचा. गिफ्ट आहे नाही, ती बरोबर डॅडी त्याच्यावरती गेलेली आहे. बिझनेस सेन्स जो म्हणतो ना, तो ह्याने तिला करेक्ट शिकवलेला. म्हणजे आत्ता सुद्धा ती 16 वर्षाची आहे, आत्ताही तो तिला बसवतो त्याच्या मीटिंगमध्ये वगैरे की तू बघ मी कसं बोलतोय, मी कसं डील करतोय. हे म्हणजे काय नकळत शिकवणं असतं ना, ते लहान बालक असतात ना, तो लहानच राहणार. तुम्ही त्याला असं ट्रीट केलं ना की तू लहान आहे, तू तिकडे गप्प बस, आणि तुला माहिती नाही की मोठं लोक कसं कराल. मी माझं काय की 10 वर्षाची असू द्या की 12 वर्ष, ऐक मी काय करतो, ऐक मी काय करतो तो बघ. आणि मीटिंगमध्ये बसायचे, म्हणजे खूप मोठे मोठे लोक येतात, मग क्लायंट्स असतात, काय बोलू नको, बस इकडे ऐक. तर काय असं त्यांच्यामध्ये समज येते, मॅच्युरिटी येते, इंटेलिजन्स वाढतो, एक्सपॅन्शन कॉन्शियसनेस एक्सपॅन्ड. आणि तोच पाहिजे ना, दुसरं काय पाहिजे आम्हाला. होय, किती मस्त ना. मला वाटतं 2 सुंदर सोल, त्यातून 2 सुंदर कलाकार जे प्रतिभावंत आहेत, त्यांची ही लेख आहे. त्यामुळे एका बाजूला तिने कला पण घेतलेली आहे, दुसऱ्या बाजूला तुमचं आर्ट पण घेतलं आहे आणि बिझनेस पण ती बघती आहे. आणि तुम्ही एक सुंदर पंजाब आणि महाराष्ट्र असं एक पेंटिंग केलेलं आहे, त्याच्यामध्ये सुंदर रंग भरता आहात. ते रंग तसेच राहू देत आणि एक छान चित्र तुम्ही सगळ्या आमच्या रसिकांच्या समोर उभं केलेलं आहे. तुम्ही बिजॉय आहात, म्हणजे आनंद पण आहे, नंतर जिंकणं पण आहे, आणि त्याच्यामध्ये लखलखीत सोन्यासारखी आमची सोनाली आहे. संसार खूप छान, आणि मला इतकं छान वाटतंय, मला शांत शांत वाटतंय. पण आता जे गाणं राहिलेलं आहे की नाही, ते गाणं तू म्हण, आणि त्या गाण्यावरच आपण कार्यक्रमाची सांगता करूया. पण मला इतका आनंद झाला की एका क्षणात सोनाली मी येते असं म्हणाली, त्याच्यानंतर अजिबात फोन नाही, फक्त SMS वर आमचं या वाजता यायचं आहे. हा तिचा विश्वास, त्या विश्वासाला सलाम आहे. थँक्यू. जसं मी मगाशी पण म्हटलं की दूरदर्शनशी माझं नातं खूपच जुनं आहे आणि खूप आपुलकीचं आहे. त्यामुळे मला जसं मगाशी तू म्हणालीस की माहेरी आल्याचं, जसं म्हणालीस तसंच मला वाटलं की खरंच मी माहेरी आले इतक्या वर्षांनी. आणि तू कायमच स्मिता इतकी गोड आणि हसरी आणि कायमच फ्रेंडली होतीस, तर तुला नाही म्हणणं म्हणजे बापरे, खूपच मला उगाच पाप लावून घ्यायचं नव्हतं. सो येस, तुझ्या फोन केला असं माझं झालं की येस स्मिताताईने फोन केला, जाऊच या म्हणून. पण विजय सर आले, मला ह्याचा खूप आनंद झाला. नाही तो येतो. पण थँक्यू सो मच पुन्हा आम्हाला दोघांना या कार्यक्रमामध्ये बोलवल्या. खूप खूप आनंद, शुभेच्छा. आणि गाणं ओके. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू
सावली सांज ये गोकुळी सावळी सावळी धूळ उडवीत गाई निघाल्या श्याम रंगात वाटा बुडाल्या परतती त्या सवे पाखरांचे थवे परतती त्या सवे पाखरांचे थवे बैलघंटा घुमे राऊळी सांज ये गोकुळी सावळी सावळी. थँक्यू.